नमस्कार। आज आपल्या श्री गगो बेंडाळे हायस्कूल विवरे बुद्रुक तालुका रावेर येथे शिक्षण विभाग पंचायत समिती रावेर यांच्या मार्फत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या सर्व जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये तसेच माध्यमिक शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय पोषण आहाराचं वितरण केलं जाते। त्या अनुषंगाने या स्पर्धेचं केंद्र स्तरावर आयोजन करण्यात आलेलं होतं। आपल्या रावेरमध्ये एकूण 14 केंद्रांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली। या प्रत्येक केंद्रामधून एक उत्कृष्ट पाककृती या ठिकाणी आलेली आहेत आणि या पाककृतीचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे मांडणी करण्यात आलेली आहे। या सर्व स्पर्धेसाठी आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्रीयुत विलास कोळी साहेब तसेच पीएम पोषणचे आपले सर्व कामकाज पाहणारे आदरणीय रईस सर आणि आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित शाळांचे सर्व सन्माननीय मुख्याध्यापक त्याचप्रमाणे या पाककृती स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्या सन्माननीय नागरिक पालक तसेच स्वयंपाकी मदतनीस या सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। तसेच या स्पर्धेमध्ये जे काही निकष आहेत ते म्हणजे तांदूळ पासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ, फक्त तांदूळचा उपयोग न करता त्याच्यामध्ये जे काही पौष्टिक मूल्य आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स म्हणजे तृणधान्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ, त्यांचा आहारातील महत्त्व, तसेच ह्या पाककृतीमध्ये मांडणी कशी आहेत, त्यांची रचना कशी करण्यात आलेली आहेत, तसेच त्यांचं पौष्टिकता मूल्य आणि हे पदार्थ बनवत असताना त्याच्यामध्ये किती प्रमाणात इंधन वापरण्यात आलेलं आहे, इंधनाची बचत, त्याची सुलभता, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त याचा आहारातील उपयुक्तता आणि पौष्टिकता या सर्वांचं या ठिकाणी परीक्षण होत आहे। या परीक्षणाकामी या ठिकाणी 4 परीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। परीक्षणाचं कामकाज देखील या ठिकाणी सुरू आहे। तर मी पुन्हा एकदा आपल्या विवरे केंद्राच्या वतीनं तसेच शिक्षण विभाग पंचायत समिती रावेरच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो। आणि या स्पर्धेतून एक सुंदर असा मेसेज पूर्ण नागरिकांपर्यंत, ग्रामस्थांपर्यंत, पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहे की जे मागच्या वर्षी आपण आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरं केलं त्याचा हा परिपाक म्हणजे ही स्पर्धा आहे। आणि या स्पर्धेतून जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ आपल्या विद्यार्थ्यांना मिळतील आणि आपला विद्यार्थी अभ्यासाबरोबरच एक सक्षम आहार घेईल आणि एक देशाचा भावी नागरिक चांगला बनेल यासाठी याचं आयोजन आहे। तर तुमच्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद, सर्वांचे आभार, धन्यवाद। तसेच या स्पर्धेच्या गणना प्रसंगी उपस्थित आपल्या कुसुंबा केंद्राचे ग्रेडेड मुख्याध्यापक आदरणीय केंद्र प्रमुख कुसुंबे आणि राज्य शिक्षण आदर्श पुरस्कार प्राप्त आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप पाटील सर आहेत। तसेच रसलपूर केंद्राचे केंद्र प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय गणेश झाटे सर आहेत आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचं पूर्ण तालुक्याचं कामकाज अतिशय उत्कृष्टपणे सांभाळणारे आमचे बंधू आदरणीय रईस शेख सर आहेत। तसेच आमचे बीआरसी कार्यालयाचे आदरणीय दीपक मराठे सर आहेत, पत्रकार बंधू आदरणीय सलाउद्दीन सर आहेत आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आपल्या तालुकाभरातील आदरणीय नागरिक काही या ठिकाणी त्यांची उत्कृष्ट पाककृती म्हणून निवड झालेल्या ते सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित काही नागरिक, पालक, स्वयंपाकी मदतनीस या सर्वांचं मी आणि सर्व सन्माननीय परीक्षक की जे हे सर्व कामकाज परीक्षणाचं कामकाज सांभाळत आहेत या सर्वांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो। आणि अंतर्गत पाककृती स्पर्धा घेण्याच्या मागची भूमिका तुम्हाला मी सांगणार आहे। ह्या पाककृती स्पर्धा का घेतात तर इथे स्वयंपाकी महिला सुद्धा आहेत आणि काही अपवादात्मक पालक सुद्धा इथे सहभागी झालेले आहेत स्पर्धेत। पीएम पोषण शक्ती योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धा घेण्यामागचे मुख्य कारण की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सकस आहार मिळावा, नवीन मेनू, नवीन पाककृती असेल, कारण परंपरेने चालत आलेल्या पाककृती आपण घरी सुद्धा आपल्या मुलांना खाऊ घालतो, त्यामध्ये नाविन्य नसतं। मुलांना काहीतरी सकस, अधिक सकस असं नवीन पाककृती या स्पर्धेतून मिळते काय की ज्याचा आपण आपल्या शालेय पोषण आहाराच्या मेनू मध्ये समावेश करू शकतो। तर हा मुख्य उद्देश आहे पाककृती स्पर्धा घेण्यामागे।
आणि पाककृती स्पर्धेत शक्यतोवर फोर्टिफाईड तांदूळ, तृणधान्य आणि कडधान्य या तीनच वस्तूंचा वापर करून आपण आपल्या पाककृती इथे सादर करायला पाहिजे.